कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आकाशरावांचा फोन। हॅलो, हा नमस्कार आकाशराव। हॅलो हॅलो काका। अहो 100 वर्ष आयुष्य तुम्हाला। हा नाही म्हणजे मी तुम्हाला फोन करणारच होतो, पण रात्री तुम्हाला उशीर झाला ना, म्हणून म्हटलं की नंतर करूया सावकाश। पण आकाशराव, मी तुमच्यावर खूप रागवलोय बरं का। नाही अहो हे बरं नाही ना वागणं तुमचं। अहो जावई असला पण काय झालं हे मी अजिबात खपवून घेणार नाही। कसं आहे ना, अहो तुम्ही दारात आलात पण घरात नाही आलात। काय? अहो काय काय, तुम्ही दारात आलात वसूला सोडायला पण घरात नाही आलात ना। बरं ते जाऊ द्या, तुम्ही मला फोन करून कळवायचं तरी। अहो वादळात अडकला होतात, मी तुम्हाला घ्यायला आलो असतो ना। असं रात्रभर बाहेर आणं चांगलं आहे का? नाही का? सॉरी काका, माफ करा मला। ते एवढ्या रात्रभर मी त्यांना बाहेर ठेवलं, परिस्थिती अशी होती, नाहीतर मी अशी वेळ येऊ दिली नसती। माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना थोडं स्ट्रेस झाला असेल तर आय एम सॉरी अगेन। हरकत नाही हो, तुम्ही सुद्धा बाहेर अडकला होतात की नाही? हो। वसुंधरा कशा आहेत आता? बरी आहे ती आता। जरा त्यांच्याशी बोलायचं होतं। अरे अरे माफ करा, म्हणजे मीच बोलत राहिलो। खरं तर तिलाच फोन द्यायला होता ना पटकन। नाही नाही नाही, देतो। देतो। वसू, ए वसू, आकाशवाणीचा फोन आहे, घे बोल त्यांच्याशी। अगं घे, बोल लवकर, घे घे घे। अहो चहा घ्या। हॅलो वसुंधरा, आय एम सॉरी, प्लीज मला माफ करा। आय नो तुम्ही माझ्यावर खूप रागावलात, आणि पण बरोबर आहे तुमचा राग पण बरोबर आहे। या बेबींमुळे सगळा गैरसमज झाला, त्यांनी चुकीचं लोकेशन पाठवलं ते, आणि कालच्या एकूणच परिस्थितीमुळे तुम्हाला माझ्यासोबत सेफ वाटलं नसेल। मला कळतंय तुम्हाला आता माझ्यावर विश्वास कसा ठेवावा हे कळत नसेल। आय प्रॉमिस अशा गोष्टी माझ्याकडून पुन्हा कधीही घडणार नाही। सगळ्या गोष्टी मी जातीने स्वतः चेक करेन आणि मगच तुम्हाला सांगेन। आय प्रॉमिस तुम्हाला कधीही अशा परिस्थितीतून जावं लागणार नाही। आय प्रॉमिस। तुम्ही काय प्रॉमिस करताय? इथून पुढे अशी कुठलीही गोष्ट मीच होऊ देणार नाही, कारण मला माहित नसलेल्या ठिकाणी जर तुम्ही मला बोललात ना, तर मी तिथे येणारच नाही। तिथे काय, मी तुमच्यासोबत कुठेच येणार नाही। एकदा पोलिसांनी हातात बेड्या ठोकल्यात ना, तेवढं पुरेसं आहे मला। दादा दादा दादा, अरे ते कपल तुला भेटायला आलेत। कोण? अरे ते अनुषा आणि अपूर्व। कोण? कोण? दादा अरे कुठे हरवलायस? अरे ब्राइड अँड ग्रूम आपले विसरलास का? अरे 10 दिवसांवर त्यांचं लग्न आहे। सॉरी, आठवलं, पण मला का भेटायचं त्यांना? अरे त्या अनुषा आहेत ना, त्यांनी काहीतरी गैरसमज करून घेतलाय। त्यांना असं वाटतंय की अपूर्वला लग्नाशी पडलेलीच नाही, आणि ते आता लग्न कॅन्सल करायचं म्हणतायत। अरे तसं 11 तारखेला लग्न कॅन्सल कसं करणार आहे? आणि लग्न कॅन्सल केलं तर त्यांच्या आई वडिलांचा आणि आपला सुद्धा किती मोठा लॉस होणार आहे। दादा अरे ते येतात तुझ्याशी बोलायला, तू प्लीज काहीतरी कर ना, समजव ना त्यांना। नाही नाही नाही, अजिबात नाही। अगं ऐकून, मला तुझ्या सोबत लग्न करायचं नाहीये। ऐकून तर घे। अजिबात नाही ऐकायचं। आकाश सर, तुम्ही बसा खाली। मला सांगा, हा माझ्यासोबत शॉपिंगला येत नाही, मेनू सिलेक्ट करायला येत नाही,
कशालाच येत नाही. बेबी काहीच करत नाही हा. मला नाही लग्न करायचं याच्याशी. बेबी ऐक ना, सॉरी ना. हे बघ, लग्नासाठी तू सुट्टी काढून बसलीयस, पण मला तर नोकरीला जावंच लागतं ना. प्लीज ना, सॉरी ना. मला काही ऐकून नाही घ्यायचं अगं तुझं. अगं बेबी ऐक ना, नाही. मी सॉरी बोलतोय ना. नको मला तुझं सॉरी. हे बघ मी कान पकडतो. प्लीज ना, माफ कर ना. सॉरी सॉरी ना. सुंदर, आय एम सॉरी. आय प्रॉमिस अशा गोष्टी माझ्याकडून पुन्हा कधीही घडणार नाही. तुम्ही काय प्रॉमिस करताय? इथून पुढे अशी कुठलीही गोष्ट मीच होऊ देणार नाही. प्लीज मला माफ करा. तिथे काय मी तुमच्यासोबत कुठेच येणार नाही. सॉरी बोलतोय ना, बघ ना मी कान पकडले. सॉरी. सॉरी. तुम्हाला हाऊस आहे का गैरसमज करून घेण्याची? त्याला लग्न करायचं नसतं तर तो तयार झाला असता का? आणि का हर्ट करेल तो तुम्हाला? आपल्या होणाऱ्या बायकोला कोणी मुद्दामून त्रास देईल का? आपल्या होणाऱ्या बायकोला कोणी मुद्दाम डोक्यात घालेल? तुम्हाला रात्रभर डोळ्यात तेल घालून तो मागे मागे चाललाय ते दिसत नाही. पण नाही, एक छोटीशी चूक पकडायची आणि मग राईचं पर्वत करायचं. सॉरी सॉरी म्हणतोय ना तो. सॉरी म्हणतोय ना तो, मग करा ना माफ त्याला. पण नाही, तेही नाही. लगेच तो इतका वाईट झाला की आजपासून मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही एवढं बोलण्यापर्यंत मजल गेली. थोडा विश्वास, माणूस की म्हणून काही आहे की नाही? I'm so sorry. They mean. I'm sorry. अखिल तू बोलून घे यांच्याशी. हा, तुम्ही ते डिसाईड करून घ्या, ते लग्न करायचं नाही करायचं ते तुम्ही. तुम्ही काय घेणार? चहा कॉफी काय घेणार? बसा बसा. मी सांगणार होते तुम्हाला, झालं गेलं विसरून जाऊयात, नव्याने सुरुवात करूयात. पण आज मला कळलंय, मला जे वाटलं होतं ना ते गैरसमज नव्हतेच मुळे. मी तुम्हाला चांगलंच ओळखलंय आता. एक मुलगा असलेल्या मुलीकडे सगळे इझी टार्गेट म्हणूनच बघतात. तुम्ही पण त्यातलेच एक निघाला. मी बघून घेईन माझं काय करायचं ते. त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत याची काही गरज नाही. प्लीज तुम्ही इथे निघून जा, प्लीज. नाही जाऊ शकत मी, कारण आता तुम्ही माझी जबाबदारी आहे. एकदा पोलिसांनी हातात बेड्या ठोकल्यात ना, तेवढं पुरेसं आहे मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.